नमस्कार मित्रांनो. मग टाकायचं होतं अनाथ आश्रमात. कुणी सांगितलं होतं आम्हाला सांभाळा म्हणून. नाका इतकी असल्यापासून सांभाळलेल्या आपल्या पुतण्याकडे रमा काकू डोळ्यातलं पाणी झिरवीत पाहत राहिल्या. तात्या हातातल्या काठीवर जोर देत थरथर तोल सावरीत उभे राहिले. बास झालं, फार बोललात. कुणी सांगितलं म्हणून नाही सांभाळलं तुम्हाला. सांभाळायला काय तुम्ही कुत्री मांजरं आहात? आमचीच मुलं मानलं आम्ही तुम्हाला. माझं ठीक आहे, माझ्या भावाचीच मुलं तुम्ही. लहान होता दोघंही, तुमची आई गेली तेव्हा. तुमच्या काकूने केलं नसतं तर कुणी काही म्हटलं नसतं. आधीच घरातली तोंडं काय कमी होती, पण तिने मनाचा मोठेपणा दाखवला. त्याचे चांगले पांग फेडता आहात डोळ्यादेखत. निधी तात्याचं बोलणं ऐकून खाली मान घालून ऐकत होती. शंभू मात्र तारवटलेल्या डोळ्यांनी आव्हान दिल्यासारखा तात्याकडे पाहत होता. रमा काकूंना तात्यांना शांत करून खुर्चीवर नीट बसवावं, थरथरणारी काठी बाजूला ठेवून आधार द्यावा असं वाटत होतं. पण त्या खिळल्यासारख्या जागीच उभ्या राहिल्या. शंभूच्या क्रुद्ध चेहऱ्याकडे पाहत राहिल्या. निधीचा मुकाटपणा त्यांना असह्य झाला. कधी हरवली चेहऱ्यावरची निरागसता, कोवळे भाव या मुलांच्या चेहऱ्यावरचे. आत्ता तर वाढत होती हाताखाली. निधी शंभू घरी आले तो दिवस तसाच्या तसा त्यांना आजही आठवत होता. माधवीच्या बाळंतपणासाठी म्हणून रमा काकू वाईला येऊन राहिल्या होत्या. घरचं खटलं 2 मोठ्या मुलींवर टाकून श्रीकर माधवीच्या गरजेला धावल्या होत्या त्या. नांदत घर, मुलं, सासूसासरे आला गेला. रमा काकूंना निवांतपणा फार क्वचित मिळायचा. घराच्या मागच्या बाजूला भली मोठी चाळ होती. तिथेच 2 खोल्यामध्ये त्यांचे आई वडील राहत होते. येता जाता पडवीत झुलत्या खुर्चीवर बसलेले वडील दिसले की धावपळीतही डोळे निमायचे. सकाळच्या कामाच्या धबधका आटपला की थोडा वेळ तिकडे जाऊन बसायचा रमा काकूंचा नित्यक्रम. आईच्या हातचा चहा घेत तिघं निवांत गप्पा मारायचे. थोडा वेळ तिथे टेकलं की रमा काकू ताज्यातवान्या होऊन पुन्हा कामाला लागत. भरल्या घरात त्या रमून गेल्या होत्या. कधी कुठल्या कामाचं ओझं त्यांना वाटलं नाही. सतत चेहऱ्यावर एक शांत भाव. फार बोलका स्वभाव नव्हता, पण कुणाच्याही अडल्या नडल्याला धावून जायची तयारी. श्रीकर त्यांचा धाकटा दीर, वाईच्या शाळेत शिक्षक होता. देवरुखाहून जाऊन येऊन करणाऱ्या श्रीकरला रमा काकूंनीच त्याचं लग्न झाल्यावर वाईत संसार थाटायचा आग्रह केला. माधवीला स्वतंत्र संसाराचा आनंद घेता यायला हवा असं त्यांना मनापासून वाटत होतं. देवरुख वाई अंतर ते किती ये जा चालूच राहिली. माधवी पण काकूंना धरून होती. निधी आणि शंभूच्या जन्मानंतर तर सतत काही ना कारणाने वाईला जाणं होई, नाहीतर ती सारीच देवरुखला येत. माधवीला 3ऱ्यांदा दिवस गेले आणि त्या उत्साहाने माधवीच्या मदतीसाठी धावल्या. करते पण घेऊन सर्वांचं करायची हौस रमा काकूंना. त्यात तसं दुसरं होतं कोण पुढाकार घेऊन करणार म्हणूनही. बाळंतपण झालं की 8-15 दिवसांनी देवरुखला परतायचं असं ठरवून त्या वाईला आल्या. रमा काकू येऊन 4-5 दिवस झाले आणि माधवी घराजवळच्या दवाखान्यात दाखल झाली. श्रीकरही शाळेतून आल्या आल्या मुलांना घेऊन पोचला तिथे. त्या घरी जाऊन स्वयंपाक करून माधवीसाठी डबा घेऊन आल्या आणि मुलांना घेऊन परत घरी गेल्या. श्रीकर थांबला.
सकाळी मुलं शाळेत गेल्या गेल्या त्या घाईघाईने दवाखान्याच्या दिशेने वळल्या. श्रीकर उतरलेल्या चेहऱ्याने बसला होता एकटाच. किती वेळ? कशी आहे माधवी? श्रीकरने डोळ्यातलं पाणी आतल्या आत अडवण्याचा प्रयत्न केला. कठीण आहे म्हणाले. अडली आहे. देवरुखहून डॉक्टर आले आहेत रात्रीच. शस्त्रक्रिया? हो, नेलं आहे आत्ताच. दोघंही एकमेकांची नजर चुकवत बसून राहिले. एक एक क्षण म्हणजे युग वाटत असतानाच कधीतरी डॉक्टर समोर येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्याकडे लक्ष जाताच श्रीकरच्या हृदयाचा ठोका चुकला. कशी आहे माधवी बाळ? तुम्ही बसा इथे जरा. डॉक्टरांनी श्रीकरला जबरदस्तीने बसवून रमाकाकूंना बाजूला घेतलं. बाळ आणि त्या नाही वाचवता आलं दोघांनाही. पुढे डॉक्टर काय बोलले त्यातलं अक्षरही त्यांना कळलं नाही. कानापर्यंत काही पोहोचतच नव्हतं. नाही वाचल्या त्या एवढंच कानावर आदळलं राहिलं त्यांच्या. श्रीकरच्या पुढे जाऊन त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी पदर तोंडात कोंबला. नमस्कार करा रे. आई आता नाही यायची परत. देवाकडे गेली ती. निधी आणि शंभूला कुणीतरी नमस्कार करायला घेऊन गेलं. घरी आलेल्या नातेवाईकांमध्ये शंभू निधी गागरून गेले होते. कुणी काही सांगितली तसं दोघं करत होते. नमस्कार करून परत त्यांच्या कुशीत शिरलेल्या निधीच्या केसावरून हात फिरवताना त्यांचा जीव गलबलला. बाजूला पदर घट्ट धरून बसलेल्या शंभूने केविलवाण्या चेहऱ्याने विचारले, आम्हाला नाही का ग जाता येणार देवाकडे? असं बोलू नये रे बाळा. डबडबले डोळे पुसत त्या म्हणाल्या. पण आई परत नसेल येणार तर कशी भेटणार? जावंच लागेल ना आम्हाला देवाकडे. निधीने चिमुकल्या हाताने त्याचे डोळे पुसत विचारलं, हे बघ राजा, आई नसली म्हणून काय झालं? मी आहे, तुमचे काका आहेत. निधी आणि शंभू काही न समजल्यासारखे रमाकाकूंकडे पाहत राहिले. 5 आणि 7 वर्षाचे लहानगे जीव अगदी पोरके होऊन गेले होते. दोघांना कुशीत घेत रमाकाकू बराच वेळ त्यांची समजूत घालत राहिल्या. माधवी गेल्यावर श्रीकरच्या आयुष्यातला रस अचानक संपल्यासारखा झालं. शाळेत शिकवायचं आणि घरी येऊन बसायचं. मुलांवरचं लक्ष उडालंच त्याचं. शाळेतून आलं की अंगणात तासनतास येरझाऱ्या घालत राहायचं. शरीर थकलं की टेकायचं. खुर्चीवर वाटलं तर वरण भाताचा कुकर लावायचा. भाजी कशीबशी शिजलेली, तांदळात दगड आमटी कचकचीत. श्रीकरने शिजवलेलं अर्धकच्चं अन्न शंभू निधी चिवडत राहायची तासनतास. मग श्रीकरची चिडचिड, मुलं रडायला लागली, रुसून बसली की वैतागलेल्या श्रीकरच्या हातचा फटका दोघांनाही मिळायचा. लगेच दोघं आईकडे जायचं आहे म्हणून हट्टाला पेटायची. असं झालं की आपल्या वागण्यामुळे हे चालू आहे या विचाराने श्रीकरच्या मनाला अपराधीपणा घेरायचा. रविवारी देवरुखनाला जाऊ, काकूच्या हातचं छान जेवा, तात्या गोष्ट सांगतील असं काही ना बाई सांगून श्रीकर स्वतःला दोष देत दोघांना मनवत राही. सुट्टी लागली की तात्या आणि रमाकाकू आग्रह करून देवरुखला घेऊन जात होतेच मुलांना, श्रीकरलाही. आता त्यात रविवारही आला. दरवेळी तात्या रमाकाकू श्रीकरसमोर पुन्हा लग्न करण्याचा विषय काढत, जोर धरत. पण त्यांचा ठाम नकार होता. विषयाला तोंड फुटलं की श्रीकर हताश होऊन म्हणायचा, वहिनी, लाभला असता संसार तर माधवी अशी गेलीच नसती. आता नका भरीला घालू. अरे पण पोरांचं काय? धड वेणी फणी पण होत नाही निधीची. खायचे प्यायचे हाल इथे आणतोस तर दुष्काळातून उठून आल्यासारखी वाटतात. त्यासाठी पुन्हा लग्न असं नाही. पण तू तरी किती दिवस एकटा राहणार? आणि वाढत्या वयाच्या मुलांना वळण लावायला बाई माणूस पाहिजे रे घरात. बघू. म्हणजे आता कठीण पडतं आहे सारं, हे खरं आहे.
पण सवय झाली की लागेल सगळं मार्गी. 6 महिने झाले श्रीकर, तुझं लक्ष नाही कशात. शंभू मोठेपणानं निधीला सांभाळतो, पण तो सुद्धा लहानच आहे. एखादी बाई पाहतो आहे दिवसभर राहणारी मिळाली तर. ती मिळेपर्यंत असंच चालू राहणार बहिणी. पैसे टाकून प्रेम नाही रे मिळत. हक्काचा माणूस आण, सगळं सुरळीत होईल. श्रीकर नुसता मान डोलवायचा. रमा काकूंनी वर्षभर त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण श्रीकर दाद देत नव्हता. हळूहळू पण निश्चितपणे तो बदलत चालला होता. यातून मार्ग कसा काढावा ते तात्या आणि रमा काकूंना कळत नव्हतं. तेवढ्यात नवीनच व्यापात त्याने स्वतःला गुंतवत मातृमंदिरमध्ये देवरुखच्या सेवाभावी संस्थेत तो जायला लागला. शनिवारी शाळा सुटली की मुलांना देवरुखला तात्या रमा काकूंच्या ताब्यात सोपवायचा आणि रात्री झोपायच्या वेळेला घरी परतायचं. पुन्हा रविवारी तिकडे काढून संध्याकाळी मुलांना घेऊन वाईला. मुलांची फरफट, त्याच्या मनाचा विचार काहीही त्याच्या आसपास फिरकत नव्हतं. तात्या आणि रमा काकूंनी अखेर निधी शंभूची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आता राहू दे मुलांना आमच्याकडेच. मुलं आजूबाजूला नसल्याची खात्री करून शेवटी त्यांनी श्रीकर देवरुखला आला तेव्हा त्याच्या कानावर घातलं. काही क्षण श्रीकर नुसता त्यांच्याकडे पाहत पाहिला. नको, आधीच तुमच्यावर किती जबाबदाऱ्या, त्यात दोघांची भर. लहान तर आहेत, कुणीतरी लक्ष देऊन करायला हवं रे बाबा त्यांचं. रमा काकू आणि श्रीकर मुलांना न ठेवण्याचा हट्ट धरून बसणार की काय म्हणून दास्तावलेल्या. तेवढ्यात श्रीकर म्हणाला, मी अगदी एकटा पडेन वहिनी. घर खायला उठतं माधवीशिवाय. मुलं गेली की संपलंच. एकटा पडायला असतोस कुठे घरी तू श्रीकर, आणि असतोस तेव्हा असू नसल्यासारखाच. तात्याच्या बोलण्यावर श्रीकरने नुकताच हुंकार भरला. एवढ्या जणांचं करते आहेच न त्यात, आणि दोघं, आणि तुझ्या एकटं पडण्यापेक्षा मुलं एकटी पडत चालली आहेत हे लक्षात येतंय का तुझ्या? 2 दिवस इथे, 5 दिवस वाईला. मुळं रुजतच नाहीयेत धड त्यांची. तू पण इथेच येऊन राहा, सगळं मार्गी लागेल. देवरुखच्या शाळेत नाव घातलं आणि निधी शंभू रमा काकू तात्यांकडे कायमची मुक्कामाला आले. इथे आणताना कुणी त्यांना विचारलं नव्हतं. देवरुखचं घर आवडत असलं तरी शाळा वाईची होती. शंभूचे मित्र, निधीच्या मैत्रिणी, दोघांचं ते भावविश्व अचानक संपलं. फरक जाणवला की नाही हे त्यांना कळण्याचं वय नव्हतंच. निधीचं आतले आत मिटून जाणं, शंभूची शाळेतली भांडणं, दंगामस्ती झालेला बदल त्याच्या पचनी पडत नाही हेच सिद्ध करत होता. श्रीकरलाही वाईला एकटेपणा असह्य होत चालला होता. देवरुखलाच राहिलो तर मुलं आपल्या आधारानेच मोठी होतील या विचाराने शेवटी त्यानेही देवरुखमध्ये बदली करून घेतली. वाई कायमच सोडलं. घर एक राहील, पण निधी शंभू श्रीकरपेक्षा तात्या रमा काकूंनाच चिकटले. तात्याच्या 4 मुलांमध्ये हळूहळू रमायला लागले. श्रीकर अधिकच तटस्थ होत गेला. घरात असू नसल्यासारखा क्वचित त्याचं निधी शंभूबद्दलचं प्रेम उफाळून यायचं. मग घरातल्या सर्वांसाठी तो लेमनच्या गोळ्या, बिस्किटं असं काही ना काही घेऊन यायचा. प्रेमाने सर्वांना वाटायचा. संध्याकाळी व्हरांड्यात बसून गोष्टी सांगायचा. शंभू हक्काने त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा. निधी अनिमिष नजरेने आपल्या बाबांना निहाळत राहायची. तिला जवळ घेऊन तिच्या केसावर श्रीकर हात फिरवत राहायचा. रमा काकू त्या तिघांच्या नकळत आजूबाजूच्या रेंगाळणाऱ्या त्यांच्या मुलांना आत बोलून घेत, मिळू दे वडिलांचा सहवास, कधीतरी येतो तुमचा काका त्यांच्या वाट्याला असं. पण आम्हाला पण गोष्ट ऐकू दे ना काका सांगतोय ती. सांगेन रे मी नंतर, आता रमली आहेत.
ती तिघं एकमेकांच्या सहवासात ती रमू देत. इतकं संभाषण होईपर्यंत निधी शंभू उठून आत येत. अरे काय झालं? गोष्ट सांगत होते ना बाबा तुम्हाला. संपली. पळा आता म्हणाले बाबा. सगळं क्षणिक रमाकाकूंना वाईट वाटायचं. माधवीच्या मृत्यूने इतकं बदलून टाकलं आहे की असाच होता श्रीकर आणि कुणाला कळलंच नाही कधी. मुलं मोठी होत होती. शंभू नकळत तात्याकडे ओढला जात होता. त्यांच्या जवळ राहिलं की त्याला बरं वाटायचं, सुरक्षित वाटायचं. आग्रही हक्क प्रस्थापित करायला पाहायचा तो तात्यांवर. वावर सतत तात्यांच्या आसपास. ते बाहेर निघाले की शंभू पायात चप्पल सरकवून तयार. तात्या आरामखुर्चीत वर्तमानपत्र हातात घेऊन बसले की शंभूच्या अभ्यासाचं पुस्तक घेऊन बाजूला बसकन ठरलेलं. तात्या देखील प्रेमाने चौकशी करत, कौतुक करत. कधी कधी रामाकाकूंना वाटे स्वतःच्या मुलाकडे लक्ष देत नसतील इतकं शंभूला जपतात ते. मुलाचाचीही नाराजी या नात्या मार्गे बाहेर पडे. धाकटा माधव भडक डोक्याचा, तो पटकन काहीतरी शंभूला बोलून मोकळा होई. तात्या रागावत मुलांचा सगळाच रागा रामाकाकूंसमोर निघे. काहीतरी बोलून रामाकाकू वेळ मारून नेत. निधी शंभू नसताना रामाकाकू चौघांना एकत्र बसवत समजून घालत. आईविना वाढणारी, वडील असून नसल्यासारखे अशी मुलं आपल्या छायेत मोठी होतायत तेव्हा आपण नाहीतर कोण समजून घेणार त्या दोघांना, हे त्या पोटतिठेने सांगत. बाकी तिघं समंजसपणे शंभूकडे सहानुभूतीचं झुकणारं माप स्वीकारत. पण माधवचं तसं नव्हतं. माधवच्या प्रश्नांना, नाराजीला, शंकांना कसं उत्तर द्यायचं ते रमाकाकूंना सुचत नसे. त्यांचे प्रश्न, शंका त्याच्याही मनात घर करून राहत. शंभू मुद्दामच तात्याचा पिच्छा सोडत नाही. सगळ्यांना त्रास देतो जाणून बुजून. निधी काम टाळते घरातली असं काही माधव त्यांना सांगे. त्या दृष्टिकोनातून शंभू निधीचं वागणं त्या पारखत राहत. आणि मग उगाचच त्यांना ओशाल वाटे न कळत आपली मुलं आणि निधी शंभू यांचा दुजाभाव करतो आहोत असं वाटायला लागे. मग निधी शंभूचे ठरवून पुरवल्यासारखे त्या लाड पुरवत. स्वयंपाकात मुद्दाम त्याच्या आवडीचं काहीतरी होई. माधव अशा वेळेस 2-2 दिवस हुप्प होऊन बसे. आणि आज शंभूने असं टोक गाठावर टाकायचं होतं अनाथ आश्रमात म्हणून मोकळं व्हावं. त्याला निधीने मूकसंमती दर्शवावी. रमाकाकू शंभूकडे विजल्या डोळ्यांनी पाहत राहिल्या. निधी रमाकाकूकडेच पाहत होती. तिलाही वाटलं पुढे व्हावं आणि काकूच्या डोळ्यातलं अपेक्षाभंगाचं दुःख आपल्या हाताने निपटून टाकावं. लहानपणी चुलीवर रटरटता भात उपसताना चेहरा लाल लाल व्हायचा काकूंचा, तेव्हा ती पटकन पुढे होऊन त्यांच्या चेहऱ्यावर आपला कोवळा हात फिरवायची. काकूंच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं. थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. करावं तसं न कळत ती उठली, पण शंभूने टाकलेल्या कटाक्षाने तिला थांबवलं. अस्वस्थ चुळबुळ करत ती तशीच बसून राहिली. गेली कितीतरी वर्ष निधी ऑस्ट्रेलियात होती. शंभू मुंबईत. देवरुखचं घर वडील पोर्चीत. सुट्टीत गेलं की काकू मनापासून स्वागत करायची. निधी मुंबईत आली की शंभू आणि ती तात्यांना भेटून जायची. पण हल्ली माधव फार उत्साहाने स्वागत करत नाही हे दोघांच्याही लक्षात यायला लागलं होतं. निधी मागच्या वेळेला आली तेव्हा तर फार तुटक वागला तो. देवरुखहून मुंबईकडे परत जाताना मग बोलण्यात तोच विषय राहिला. किती तुसड्यासारखं वागला माधव. परतीच्या मार्गावर लागल्या निधी म्हणाली, बाबा अचानक गेले ना, त्यानंतर वागणं बदललं आहे त्याचं. दाखवून देतो दरवेळेस आपला काही संबंध राहिला नाही आता म्हणून. काहीतरीच शंभू. बाबांचा ताप उलटला.
कावीळवर गेला आणि त्यातच ते गेले. त्याला झाली की 8 वर्ष. त्याचं वागणं बदललं आहे ते येत्या 3-4 वर्षात. तुझ्या खेपा होत नाहीत इकडे, यामुळे समजत नाही तुला. मी कामानिमित्त येतो या भागात तेव्हा तात्यांना भेटायला चक्कर टाकतो. तू काकून बोस भोवती. मी तात्यांसमवेत असंच होतं ना इथे होतो तेव्हा. पण माधवच्या वागण्यावरून वाटतं परकेच होतो आपण. उपरे शंभू. खरंच त्यांच्या मनात अळी आहे आपल्याबद्दल. त्यांच्या भावंडाबद्दलही त्यांचं नुकसान होतं आहे. देवरुखमध्ये राहून असं वाटत त्याला. तात्यांना दोष देत असतो नेहमी. त्याच्यामुळे इथेच राहावं लागलं म्हणतो. पण इथे राहून नुकसान कसलं झालं? चांगली शेती आहे, स्वतःची खानावळ आहे. निधीला समजत नव्हतं. शेती सामायिक येऊन जाऊन नंतर हक्क मागणार सगळे म्हणून फार लक्ष घालत नाही तो. खानावळ उत्तम चालली आहे त्याचं सोंडग. पण बापू रमाकाकूंनी केलं आपलं हे खरं असलं तरी त्या ओझ्याखाली किती दिवस राहायचं? माधवच्या बोलण्याला प्रत्युत्तर द्यायला हवं आता आपण. आजच वागणं पाहिलंचस तू. यावेळेला आधी बोलायला सुद्धा तयार नाही आणि नंतर बोलला ते अल्पकेन होतं. नेहमीप्रमाणे तिने यावेळीही शाळेतल्या दिवसाची आठवण काढली. पण दरवेळेला हसून मान डोलावणाऱ्या माधवच्या स्वरात यावेळेला कडवटपणा भरलेला होता. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. भूतकाळाकडे बघताना आणि जुने दिवस त्रासदायक असतील तर विसरलेलेच बरे. त्रासदायक कसले रे? उलट मजा होती. आपलं नदीवरचं तासनतास डुबणं, शाळेत जाता जाता खाल्लेले चणे फुटाणे टिवल्या बावल्या करत तिखट मीठ लावून खाल्लेल्या कैऱ्या, सगळं जसंच्या तसं आठवतंय. विसरलास तू? छे, आठवतंय सगळं. तात्याच्या सतत मागे मागे असायचा शंभू आणि तू आईचा पदर पकडून श्रीकर काका उंडारत बसायचा. समाजसेवा म्हणे सगळी जबाबदारी आमच्या तात्यावर, असा राग यायचा. माधव तात्या एकदम ओरडले. ओरडू नका बापू, खरं ते सांगतोय. फालतू आठवणी जागवत बसलेत. निधीचा चेहरा खाडकन उतरला. शंभू उठून बाहेर चालता झाला. माधव, इतका द्वेष करतोस तू आमचा? खरंच तुला राग यायचा आमचा? निधीचा विश्वासच बसत नव्हता. निधीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्याने तात्यांकडे पाहिले. चुकलंय माझं. खरं बोलायचं म्हणजे पाप आहे या घरात. बसा. तोंड ढेकल कौतुक करतं. माधवच्या आवाजातल्या उमरटपणाने सगळ्यांनीच एकमेकांच्या नजरा टाळल्या. माधव उठून गेला. बाहेर येऱ्या मारणाऱ्या शंभू अवस्थपणे येऊन निधीच्या बाजूला बसला. निधी शंभू दोघांनी कानकोंड्यासारखं झाले. काकूंनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. लक्ष नको देऊ, सध्या डोकं ठिकाणावर नाही म्हणून वागतोस असे हसले. पण तिथे राहण्यातला उत्साह संपलाच त्या दोघांचा. मुळात कुठला विषय कुठे नेला होता माधवने? शाळेच्या बालपणाच्या आठवणी निधीने अगदी सहज काढल्या आणि नेहमी हसून मान डोलावणाऱ्या माधवने आज त्याला वेगळंच वळण दिलं. शंभूने माधवशी बोलून कोंडी फोडायचा ठरवलं. असं आडून बोलण्यापेक्षा एकदा काय मनात असेल ते बोलून मोकळा हो म्हणून सांगणार होता तो माधवला. पण तो घरात टिकतच नव्हता. कशी बशी रात्र काढून दुसऱ्या दिवशी दोघं मुंबईला निघाले. तेव्हाही माधव तिथे नव्हता. तात्यांनी खांद्यावर थोपटलं. काकूंनी माधवचं वागणं विसरून जा, पुन्हा या लवकर असं आवर्जून सांगितलं तरी दोघांनाही ते सगळं वरवरचं वाटत होतं. परतीच्या प्रवासात याच प्रसंगाची उजळणी आणि माधवच्या वागण्याचा उहापोह दोघं करत राहिले. चुळबुळ करत मान खाली घालून बसलेल्या निधीला तो प्रसंग जशाच्या तसा आत्ताही आठवत राहिला. त्यावेळेनुसार मनात असलेला राग इतक्या प्रखरपणे शंभूच्या मनातून बाहेर पडला असेल का,
एकदम अनाथ आश्रमात का नाही टाकलं असं कसं म्हणाला तात्या आणि रमा काकूंना अस्वस्थ चुळबुल करत तिचं मन अजून धागे जोडण्याचाच प्रयत्न करत होतं. त्या प्रसंगानंतर गेली 2 वर्ष शंभू तिला काही ना काही सांगत होता. माधवने घरामध्ये बदल केले, पैसे घेतले, दुरुस्ती आणि बदलासाठी सर्वांकडून सामायिक घर म्हणून, पण नियोजन काही नाही. 2 आत्तेची जमीन परस्पर विकून टाकली. विचारलं की तुमचा काय संबंध म्हणतो हे आणि असं बरंच काही. अरे पण तात्या, रमा काकू काय म्हणतील? नेहमीप्रमाणे तात्या गप. काकू म्हणते मला नाही काही तो सांगत. निधी काकूने केले आपलं, पण वाटते तितकी साधी नाही ती. म्हणजे मला नाही वाटत माधव स्वतःच्या जीवावर हे उद्योग करू शकेल. शक्यच नाही. पाठिंबा आहे त्याला काकूंचा. काहीतरी किती गोड बोलून असते. आपण त्या दोघांकडेच मोठे झालो आहोत शंभू, विसरून चालणार नाही. हो ना, म्हणून किती गप्प बसायचं. अगं शेवटी माधव तिचा मुलगा आहे. ती त्याला काय फायदा होणार तेच पाहणार ना. तो चुकीचं वागत असला तरी माधव पटवून देत असेल तिला. आणि आपण काकूंकडे राहिलो तेव्हा फार समज तरी तो होती का? 5 वर्ष राहिलो. नंतर बाबांनी रत्नागिरीला खोलीच घेतली ना भाड्याने आपल्यासाठी. त्या 5 वर्षाचं किती ते भाडवलं. सारखं आपलं त्यांनी केलं. शंभू, अरे असं कसं म्हणतोस? बाबांचं सांगायचे ना आई गेल्यावर त्यांचं संसारातलं लक्षच उडालं होतं. आपले हाल व्हायचे म्हणून काकूंचं तात्यामागे लागली देवरुखला राहू दे सर्वांना म्हणून. बाबांकडून कधी एक दमडी घेतली नाही. इतकी माणसं आहेत घरी, त्यात आणखी 3 असं म्हणायचे कायम. कधी कुठला हिशोब ठेवला नाही. आणि आत्ता आपण व्यवहाराच्या पातळीवर उतरायचं. तात्या आणि काकूने केलं, पण माधव उतरला आहे ना व्यवहाराच्या पातळीवर. मग आपल्याला उतरायला नको? आणि वेळ पडली तर तात्या आणि काकू माधवचाच फायदा पाहणार ना. दुसरं म्हणजे त्या 5 वर्षासाठी आपण काय आपलं आयुष्य वेचायचं? या ना त्या मार्गाने त्याची जाणीव ठेवून आपण सतत तात्या करत असतोच काही ना काही. नको रे, खाल्ल्या घरचे वासे मोजल्याचं पाप माती येईल. आणि आपल्याला काय कमी आहे? सुखात आहोत आपण. तेच उपकाराच्या ओझ्याखाली आंधी झाली आहेस. नाही रे, पण मुळात तू कशाला त्रास करून घेतोस? आत्तेची जमीन गेली, बघितली त्या दोघी. ते आहेच, पण आपल्याशी तरी कुठे धड वागतो आहे माधव. एक दिवस आपलं जाणं येणं पण बंद होईल. तात्या आणि काकू गेली की संपलं समज. सगळं विकून मोकळा होईल तो माधव. आणि आत्तेची जमीन गेली, आता आपली जायची वाट बघत बसायची. निधीला शंभूच्या ताडताड बोलण्यापुढे काही बोलणं सुचेना. तोच पुढे म्हणाला, आणि ती विभागली असली तरी सामायिकच आहे. कुळ कायद्यात जायला नको ह्या विचाराने ती काका आत्याच्या नावावर केली होती आजोबांनी. शंभू, अरे आपण 2 वर्षांनी एकदा चक्कर मारणार. आपण भांडून काय मिळवणार? तू पण तशीच येशील तेव्हा घरही शिल्लक राहिलेलं नसेल. जमिनी तर सोडच. मग रडू नको सांगितलं नाही म्हणून. निधीने शेवटी यावर विचार करण्याचं यावेळेला भारतात आलं की तात्या काकूंकडे हा विषय काढण्याचं मान्य केलं. आणि आज देवरुखला पोचल्या शंभूने एकदम विषयाला तोंड फोडलं. अगं निधी, तू तरी थांबव ना शंभूला. कसा बोलतोस तो? रमा काकूंच्या शब्दांनी ती एकदम भानावर आली. ती विचारात गुंग असताना शंभू अजून बोललात की काय काहीतरी असं वाटून तिने शंभूकडे पाहिलं. रागाने लाल झालेला त्याचा चेहरा स्वतःला सावरून धीर करून ती म्हणाली, तो एकदम अनाथ आश्रमात टाकायचं असं म्हणाला. ते चुकलंच त्याचं. पण काकू, माधवच्या वागण्याला काही धरबंद राहिलेला नाही. मागच्या वेळेस
आले तेव्हाही काय वाटेल तो बोलला होता. ते अजून विसरता आलेलं नाही. आता त्याला हे घर जमीन सगळं विकून इमारत बांधायची आहे. तर सर्वांनी एकत्र येऊन ठरवायला हवं. तुम्ही दोघांनीही आम्हाला गृहीत धरलंत. एक 4 ओळीत पत्र आलं. माधवचा निर्णय सांगणार, सही मागणार. आत्या काका सगळ्यांचा काय विचार आहे ते आम्हाला नको का कळायला पाहिजे ना. माधव बऱ्याच गोष्टी परस्पर करून मोकळा होतो. पण तू येशील तेव्हा शांतपणे बोलू, सगळं समजावून सांगू असं ठरवलं होतं आम्ही. पण तुम्ही दोघं आलात ते तलवारी उपसूनच. आणि शंभू काय रे, हे काय मिळवलंस असं बोलून तू सगळ्या करण्यावर पाणी ओतलंस रे बाबा तू आज. रमा काकूंनी तोंडात पदर कोंबला. आई बास झालं रडणं, काय तारे तोडले. शंभू ते ऐकलं मी आतून. तरी मी तुम्हाला सांगत होतो. पण तुमचं शंभू निधीवरचं प्रेम उफाळून येत असतं. तू आजारी होतीस तेव्हा आला का शंभू भेटायला? आईसारखी ना तू त्याला. मग बायकोला का नाही पाठवलं काही दिवस आजारपणात तरी तुझ्या इथे मदतीला? इथे आला की येतो भेटायला. त्याचं कोण कौतुक? तुम्ही त्याच्या फोनची वाट बघत असता. अख्खा खानदानाची खबरदार घेत असतो. तुम्ही सोडून सगळ्यांना फोन होतात याचे. पण आठवड्यातून एकदा फोन तुम्हाला करायला जमत नाही. आणि निधी तुझी सख्खी आई असती तर केले असतेस ना फोन. ऑस्ट्रेलियानुसुद्धा काही नाही ग. शेवटी अंतिम सत्य हेच आहे आई, की प्रत्येकजण स्वतःचं कसं होईल हे बघत असतो आहे. त्या परिस्थितीत तग कशी धरता येईल ते अजमावत असतो. ते झालं की संपलं. या दोघांनी वेगळं काही केलं नाही. स्वार्थी नुसते आश्रित वर हा माज. अनाथ आश्रमात टाकायचं होतं म्हणे. माधव दाराच्या चौकटीत येऊन उभा राहिला. ते तणतणतच. शंभूच्या कपाळावरची शीर लालबुंद झाली. निधीने बसल्या बसल्या त्याचा हात घट्ट धरून ठेवला. पण तो उठलाच. थाडफाड पावलं टाकत माधवच्या समोर जाऊन उभा राहिला. माधव, अति होतंय तुझं. ठीक आहे, इतकाच माज असेल न तर राहत असेच. माझी आणि निधीची सही नाही मिळणार तुम्हाला. दार अडवून उभ्या असलेल्या माधवचा हात बाजूला करत पाय आपटत शंभू आतल्या खोलीत शिरला. रागारागाने आपलं आवरून तो दारात येऊन उभा राहिला. उठ निधी, निघूया इथून. संपला आपला ऋणानुबंध या जागेचा, माणसांचा. तात्या काकू, पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जे केलं आमच्यासाठी त्याबद्दल कृतज्ञता राहील आमच्या दोघांच्याही मनात. पण त्या 5 वर्षासाठी आमचं आयुष्य माधव विकत नाही घेऊ शकत. आमच्या परीने आम्हीही तुमच्यासाठी करत आलोय. रागाच्या भरात अनाथ आश्रमात टाका म्हटलं. माधवचा राग तुमच्यावर असा काढायला नको होता मी. पण तरीही माझी खात्री आहे की तुमची त्याला फूस असणार, किंवा तो त्याचं वागणंच कसं बरोबर आहे ते पटवून देत असणार. नाहीतर गोष्टी या थराला न जात्या. आज माधव जे बोलला ना ते बरं नाही झालं. तात्या आणि रमाकाकू काही बोलायच्या आत शंभू बाहेर जाऊन थांबला. निधीला हुंदका फुटला. येते मी. डोळ्यातले अश्रू पुसत ती नमस्कारासाठी वाकली. रमाकाकू काहीतरी फुटफुटल्या. तात्यांनी सवयीने आशीर्वादाचा हात पाठीवरून फिरवला. रमाकाकूंना राहवलं नाही त्या निरोप द्यायला. गाडीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. बापू मात्र जागचे हलले नाहीत. शंभूने रमाकाकूंकडे न पाहता गाडीचं दार जोरात आपटून बंद केलं आणि गाडी वेगाने फाटकाच्या बाहेर काढली. उडालेला धुळा खाली बसला तसं रमाकाकू वळल्या. माधवची दारातली आकृती केव्हाच नष्ट झाली होती. तात्यांकडे नजर टाकत रमाकाकू समोरच्या दगडी
कट्ट्यावर टेकल्या. गालावर ओघळलेल्या अश्रू पुसण्याचीही ताकद रमाकाकूंकडे उरली नव्हती. विचाराच्या नादात तात्या झोका घेत राहिले. झोपाळ्याच्या कड्याचा एका सुरातला कर आवाज दोघांच्या मनावर चरे उमटवत राहिला. असं म्हणतात दाटू लागलेला काळोख दोघांच्याही गात्रांनी व्यापून टाकला. तुळशी वृंदावनासमोर दिवा लावायला हवा होता, पण रमाकाकूंना उठावंसं वाटत नव्हतं. काय चुकलं हो आपलं? कातर स्वरात त्यांनी तात्यांना विचारलं. म्हटलं तर काहीच नाही. म्हटलं तर बरंच काही, तात्या गदगदल्या स्वरात म्हणाले. म्हणजे आपण निधी शंभूला आपली मुलंच मानलं, पण ती आपली मुलं नव्हती ग. अहो, आपल्या पोटी नाही जन्मली, पण प्रेम केलं आपण त्यांच्यावर मुलाइतकंच केलं ना. काही वेळेला तर आपल्या मुलांपेक्षा जास्त माया लाभली त्यांना उपर वाटू नये याची काळजी घेत राहिलो. पण त्या दोघांच्या दृष्टीने ती सहानुभूती असावी. आपण आपलं कधी नव्हतंच ते आपलं मानत राहिलो. त्यांना आईवडिलांची माया देण्याची नशा आपली होती. आपल्या मनाची कळच नाही आपल्याला की त्यात वाहून चाललो आहोत. वेळप्रसंगी आपली मुलं डावलली गेली आपल्या हातून. त्यांच्या मनाचा विचारही डोकावला नाही आपल्या मनात त्यावेळी. त्यांना कळतं होतं, त्यामुळे शब्दात मांडू शकली नाहीत ती कधी, पण या ना त्या मार्गाने ती व्यक्त होत राहिली असणारच. आपल्याला मात्र समजलं नाही ते वेळेच्या वेळी. आज कळतं आहे, पण त्याला आता फार उशीर झाला. अहो, काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी समजत आहे का? चांगलंच समजतंय. तू विचार कर बघ, तुलाही पटेल मी काय म्हणतो आहे ते. काहीही बोलताय, मला नाही असलं काही समजून घ्यायचं, असं रमाकाकू म्हणाल्या. तरी तात्या म्हणतच होते. त्याचं बीज रोवणारे साधे साधे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर येत राहिले. आठवते खरं, शंभू माधव दोघंही पहिल्यापासून जरा आक्रमकच कशावरून तरी नेहमीप्रमाणे भांडले होते दोघं. तो प्रसंग आठवतोय. तुम्ही माधवला ओरडलात, शंभूची बाजू घेतली. खरं तर त्या दोघांचंही ऐकून न घेता तुम्ही शंभूची बाजू घेतली होती त्यावेळेस. त्यानंतर घरातल्या सगळ्यांनी शंभूशी आणि तुमच्याशी आठवडाभर असहार पुकारला होता. कुणी बोलत नव्हतं. येथील ताळ्यावर म्हणून आपण सोडून दिलं, पण सगळ्या भावंडांनी एक होऊन आपल्या वागण्याला दर्शवलेला विरोध होता तो. आणि शंभू निधीच्या आवडीचा म्हणून एखादा पदार्थ केलास की यामधलं कुणीतरी लगेच त्याच्या आवडीचा पदार्थ करावासा म्हणून हटून बसायचा. हो, पण ते अगदी स्वाभाविक म्हणून फार महत्त्वाचं वाटलं नाही तेव्हा. खरं आहे, तेव्हा कधी कळलंच नाही. आणि शंभू निधीही न कळत परिस्थितीचा फायदा घ्यायला शिकली असावीत. आई नाही म्हणून मिळणारी सहानुभूती, श्रीकरचं दुर्लक्ष यातून हळूहळू आपण करतो आहोत ते हक्काचं वाटायला लागलं. पण तरीही त्यांच्या आईची श्रीकरची जागा रिकामीच राहिली त्यांच्या मनात. आपण उपकारतेच राहिलो त्यांच्या दृष्टीने. आणि आपल्या मुलांच्या दृष्टीने. रमाकाकूंनी रडवलेल्या स्वरात विचारलं. बाकी कुणी बोलत नाही. समजून घेतलं त्यांनी आपल्याला, किंवा त्यांची वृत्तीच शांत असं म्हणायचं हवं. पण सगळ्यांची कसरं भरून काढली शेंडेफळाने. माधवने डोळ्यात अंजन घातलं. रमाकाकूंनी मान डोलवली. दोघं पुन्हा विचारात सारं काही आठवण्याच्या ताणात काळोखात बुडून गेले. मागच्या चाळीतून पसरणाऱ्या मिनमिनत्या दिव्याचा अंधाराचा वेध घेत राहिले. कितीतरी वेळ एक करता एक होऊन गेलं. तात्या लयीत पायांनी लेटा देत झोका घेत होते.
तो थांबून अस्वस्थपणे फेऱ्या मारायला लागले. एकाएकी त्यांच्या रागाचा पारा चढला. लटपट कशीबशी हातातली काठी सावरत उजवा हात रागारागाने हवेत उडवला. त्यांनी हाताबाहेर त्यांचा स्वरही उंचावला आणि एकदम चिल्लाच. अनाथ आश्रमात टाकायचं हवं म्हणे. शंभू नव्हता कधी अनाथ. नव्हताच मुळी तो अनाथ कधी. पण आज 2 म्हाताऱ्या जीवांना खऱ्या अर्थी अनाथ करून टाकलं त्याने. जोडीला ती निधी. सांगा तुमच्या लाडक्या पुतण्याला. चांगले पांग फेडलेस उपकारातर्फाचे. अहो काय बोलताय हे. बसा बर तुम्ही आधी. नाहीतर असं करू आतच जाऊ. माधव तात्यांना हात दे रे बाबा जरा दरवाजाकडे पाहत द्या जोरात म्हणाल्या. हातानेच त्यांना थांबवत तात्या बोलत राहिले. त्यांच्या दृष्टीने आपण उपकारात तेच ना. मग काय चुकलं. उपकार तर ते म्हटलं तर नाही करणार म्हणे सई. व ऐकतो आहे अनाथ आश्रमात टाकायला हवं होतं म्हणून. आणि तो नालायक माधव आपलं जिणं हैराण करणार. या दोघांच्या निर्णयामुळे चांगलं चाललं आहे हो तात्या आणि रामाकाकू. पुतण्याने अशी थप्पड दिली आणि आता मुलांकडून थपनाटावर थपडा खा. माधव म्हणाराच. पोटच्या पोरासारखी माया दिलीत ना. पण वेळ आल्यावर तुमच्या लाडक्या पुतण्याने सही करायला दिलाच नका. रमा अगं तुला कळतंय का. सगळी हसून आपणच अनाथ झालो आहोत ग. अनाथ. हातातली काठी घट्ट आवळत तोल सावरत तात्याच्या फेरण्याचा वेळ वाढला. कपाळावरची शीर ताडाताड उडायला लागली. रमाकाकू घाबरल्या. अहो असं काय करता आहात. काय होत आहे तुम्हाला. माधव अरे गाढवा इतकी घसा ताणून ओरडते. बाहेर ये आधी. कुठे उलटला आहेस. बाहेर ये रे बाबा. लगेच तोल गेलेल्या तात्यांना सांभाळायला पुढे झालेला रमाकाकूंच्या मदतीची हाक काळोखाला फाडून वातावरण चिरत राहिली. कथा आवडली असल्यास मराठी स्टोरी या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.